एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी मिळून संघर्ष केला, त्या गोष्टीची एक चांगली सफलता आपल्याला आता ह्या माध्यमातून म्हणता येणार आहे. कारण एमपीएससी आयोगाने त्यांचा निर्णय जाहीर केला आहे, की बाबा आता जी येणारी एक्झाम आहे 2026 ची गटकची एक्झाम, या आम्ही आता ओएमआर शीट प्रमाणे आणि ओएमआर ची जी आपली ऑफलाईनची पद्धत आहे त्या ऑफलाईन पद्धतीनेच घेणार आहे. त्यामुळे ऑनलाईन होणारी परीक्षा आता रद्द झालेली आहे. आपल्याला परीक्षा द्यायची आता ही आपल्याला ऑफलाईन पद्धतीने देणार आहे. यामध्ये आयोगाने काही बदल केलेले आहे आणि ज्या मुलांनी फॉर्म भरलेले आता एमपीएससी गट क चे 2026 चे, तर त्या मुलांसाठी काही पर्याय त्यांनी याच्यामध्ये ओपन करून दिलेले आहेत. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर शिंदे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आता आयोगाचं नोटिफिकेशन किंवा शुद्धीपत्रक पडून मोजून 10 मिनिटं झालेले नाही. 10 मिनिटांमध्ये बातमी आपण तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्याला या चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे. एमपीएससी आयोगाने शुद्धीपत्रक जाहीर केलेले विद्यार्थी मित्रांनो, की पूर्वी जी परीक्षा ते ऑनलाईन घेणार होते आणि त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलं होतं, त्यामध्ये आम्ही आता बदल करतोय. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी उल्लेख केलेला आहे, की यामध्ये तथापि प्रस्तुत प्रचलित पद्धतीने म्हणजे कोणती ओएमआर आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदनांचा विचार घेऊन, म्हणजे जे आपण आंदोलन केलं होतं आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व संघटनांचं आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यांच्या मागणीला या माध्यमातून यश आलेले आहे. त्यामुळे आयोगाने याच्यात प्रसिद्ध केलेले की बाबा विद्यार्थ्यांकडून जे प्राप्त निवेदन झाले होते त्याचा विचार घेऊन ऑनलाईन संगणक प्रणाली आधारित म्हणजे सीबीटी मार्फत होणारी जी परीक्षा आहे तो निर्णय 2027 म्हणजे कधी जुलै 2027 पर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आलेला आहे. म्हणजे ऑनलाईन ज्या परीक्षा होणार आहे आता ह्या जुलै 2027 नंतर होणार आहे. 2027 म्हणजे जुलै महिन्यापर्यंतच्या ज्या एक्झाम असणार आहे ह्या आपल्याला ओएमआर आणि आपल्या ऑफलाईन पद्धतीमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा सर्वांसाठी आपल्या एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. आपण सर्व त्या गोष्टीचे टेन्शन घेत होतो, ते टेन्शन आता दूर झालेलं आहे. आपल्याला अभ्यासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता दुसरी एक आनंदाची बातमी म्हणजे काय, यामध्ये आपल्याला एक्झाम डेट जी आहे ती पण वाढवून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला 1 महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी आपल्याला भेटणार आहे. कारण 27 सप्टेंबरला एक्झाम होणार होती आणि आता नवीन जो सुधारित दिनांक दिलेला आहे एमपीएससी गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषित केली होती त्यांनी, कधी 27 सप्टेंबरला. सुधारित दिनांक म्हणजे दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क पूर्व परीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षेचा पण जो दिनांक आहे तो पण त्यांनी तिथे पुढे वाढवून दिलेला आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षा 2026 दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला दोन फायदे बघायला मिळणार आहे. एक म्हणजे आपली परीक्षा जी होती ती पण आपल्याला आता ऑफलाईन मिळणार आहे आणि जी 27 सप्टेंबरला होणारी एक्झाम होती ती पण आता आपल्याला कधी द्यायची आहे तर 25 ऑक्टोबरला. त्याच्यामुळे तो वेळ पण आपल्याला वाढवून मिळालेला आहे. जो वेळ आपला आंदोलनात गेला होता, आपल्या संघर्षामध्ये गेला होता, तो वेळ आता आपल्याला अभ्यासामध्ये कामी येऊन पुढे 1 महिना आपल्याला त्याच्यामध्ये वाढीव मिळतो. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण आता जे गटकाचे फॉर्म भरले होते, फॉर्म भरताना आपल्याला सेंटर चॉईस करण्याचं जे ऑप्शन होतं ते आले नव्हतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आलते, कॉल आलते की सर आता हे काय करणार, सेंटर कोणते मिळणार आम्हाला, आमचा जो परमनंट ऍड्रेस आहे त्यावरती मिळणार की जो पत्र व्यवहाराचा पत्ता आहे त्याच्यावरती सेंटर मिळणार. सर्वांच्या मनामध्ये शंका होती, ती पण आयोगाने याच्यामध्ये दूर केलेली आहे आणि आयोगाने याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाने ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये जायचं, माय अकाउंट मध्ये जायचं. माय अकाउंट मध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्यांनी दिलेले जाहिरातीचा जो आपला 2026 ची ऍड आहे त्या ऍड वरती क्लिक करायचं. व्ह्यू बटनावरती जाऊन तुम्हाला सेंटर सिलेक्शन बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या सेंटरची निवड आता करू शकणार आहे. त्यामुळे येणारी जी आपली 26 ची जी भरती आहे त्या 26 च्या भरतीमध्ये आपल्याला सेंटर चॉईस करण्याचं पण ऑप्शन याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांना आता सेंटर चॉईस करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी मुदतवाढ पण दिलेली. किती मुदतवाढ दिलेली आहे, 31 जुलै पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे आणि जे चलन भरायचे ज्यांचे बाकी आहे त्यांच्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत ही डेट वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी राहिले होते त्यांनी आता डेट वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेंटर चॉईस करता येणार आहे. ज्यांनी फॉर्म सबमिट केलेले, चलन सबमिट केलेले
त्या विद्यार्थ्यांना आता आपल्या माय अकाउंट म्हणजे एमपीसीचं लॉग इन करायचं, माय अकाउंट वरती जायचं, त्याच्यामध्ये आपल्याला सेंटर सिलेक्शनचं ऑप्शन आयोगाने आता उपलब्ध करून दिलेले आहे. या संदर्भात जर काही अडचण आली तुम्हाला, मी तुम्हाला आता खाली आपल्या अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय. रिलायबल सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे कुठलीही अडचण आली, फॉर्म भरण्याची अडचण असू द्या, पूर्व परीक्षेच्या असू द्या, मुख्य परीक्षेच्या असू द्या, कुठलीही अपडेट आली तर रिलायबलच्या माध्यमातून तुम्हाला अशी खरी माहिती आणि वास्तविक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या अडचणींचं, तुमच्या शंकांचं निराकरण आपण कमेंटच्या माध्यमातून किंवा कॉलच्या माध्यमातून दोन्ही फॉर्मॅटमध्ये देणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्या परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपण दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅचेस पण सुरू केलेले आहे. त्यामध्ये ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संदर्भात काही अडचण असतील तुम्हाला किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाका. आणि हे निर्णय कसा वाटला तुम्हाला, या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवीन अपडेटसाठी रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राशी जोडले जा आणि या चॅनलला फॉलो करून ठेवा.